जर शरीरातील 206 हाडं पोलादापेक्षाही मजबूत बनवायची असतील तर हा पदार्थ दुधासोबत तुम्ही खाल्लाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आरोग्य बीट्स ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या खास पदार्थाबद्दल जो तुमची हाडं मजबूत तर करतोच, सोबतच चेहऱ्यावरचा ग्लो वाढवतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील तो फायदेशीर आहे. तसेच खास करून पुरुषांसाठी तर तो खूपच फायदेशीर आहे, कारण हा पदार्थ शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतो. तेव्हा मित्रांनो, तो पदार्थ कोणता, तो किती प्रमाणात घ्यावा, कधी घ्यावा, दिवसातून तो कितीदा घ्यावा, हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, ज्या पदार्थाबद्दल किंवा सुपरफूड बाबत आपण बोलत आहोत तो आहे मखाना. होय मित्रांनो, मखान्याच्या सेवनाचे खूप फायदे शरीराला होत असतात आणि जेव्हा त्याचे कॉम्बिनेशन आपण दुधासोबत करतो तेव्हा तर ते फायदे अजूनच वाढतात. पहिल्यांदा आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे की दूध आणि मखाना यांचं एकत्रित सेवन इतकं खास आणि परिणामकारक का मानलं जातं. आपल्या रोजच्या आहारामध्ये दूध असणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे, पण जेव्हा त्यात मखान्यासारखा पौष्टिक घटक जोडला जातो तेव्हा त्याची ताकद अनेक पटींनी वाढत असते. मखान्यामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स तसेच शरीरासाठी अत्यावश्यक असणारी खनिजे म्हणजेच मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. तर दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि इतर पोषक घटकांचा उत्तम स्रोत आहे. हे दोन्ही घटक एकत्र आल्यावर शरीराला मिळणारं पोषण अधिक समृद्ध आणि संतुलित होत असतं, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर सकारात्मक परिणाम होऊ लागतो आणि आरोग्य हळूहळू अधिक मजबूत बनू लागतं. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये थकवा, अशक्तपणा आणि सतत ऊर्जा कमी वाटणं ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे. दिवसभर काम करताना शरीरामध्ये ताकद जाणवत नाही आणि थोडंसं काम केलं तरी लगेच थकवा येतो. अशा परिस्थितीत दुधात भिजवलेले मखाना खाणं हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. हे मिश्रण शरीराला त्वरित ऊर्जा पुरवतं, पेशींना आवश्यक पोषण देतं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतं. याची खास गोष्ट म्हणजे हा आहार हलका आणि सहज पचणारा आहे, त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी तो सुरक्षित आणि उपयुक्त मानला जातो. या व्यतिरिक्त मखान्यामध्ये असलेले नैसर्गिक पोषक घटक शरीरातील पोषणाची कमतरता भरून काढण्याचं काम करतात आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात. त्यामुळे दिवसभर शरीरात उत्साह आणि चैतन्य जाणवतं, तसेच थकवा हा कमी प्रमाणात जाणवतो. नियमितपणे ह्या आहाराचा समावेश केल्यास शरीर अधिक सक्रिय, तंदुरुस्त आणि कार्यक्षम राहू शकतं. मित्रांनो, साधा दिसणारा हा आहार प्रत्यक्षात शरीरासाठी एक शक्तिशाली आधार ठरतो, जो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ऊर्जा, ताकद आणि आरोग्य यांचा सुंदर समतोल निर्माण करू शकतो. मित्रांनो, आपल्या शरीराचा खरा आधार म्हणजे हाडं, आणि ही हाडं मजबूत असणं हे आपल्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण आपल्या शरीराची संपूर्ण रचना, हालचाल आणि स्थिरता ह्या सर्व गोष्टी हाडांवरच अवलंबून असतात. जर हाडांची ताकदच कमी झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. उठताना, बसताना, चालताना किंवा अगदी साधं काम करतानाही वेदना जाणवू लागतात. शरीर जड वाटू लागतं आणि लवकर थकवा येतो. अशा परिस्थितीत योग्य पोषण देणारा आहार घेणं खूप आवश्यक असतं. दूध हे कॅल्शियमचा अत्यंत समृद्ध स्रोत आहे, जो हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मूलभूत घटक मानला जातो. तर मखान्यामध्ये असलेले मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे हाडांच्या रचनेला अधिक बळकट आणि लवचिक बनवतात. जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र सेवन केले जातात तेव्हा त्यांचा एकत्रित परिणाम शरीरावर अधिक प्रभावीपणे दिसून येतो आणि हाडांची ताकद नैसर्गिक पद्धतीने वाढू लागते, ज्यामुळे भविष्यातील अनेक समस्या टाळता येतात. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना अगदी कमी वयातच सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा हाडांच्या इतर तक्रारी जाणवू लागतात आणि हे खूप चिंतेचं कारण बनत आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे चुकीचा आहार, पोषक घटकांची कमतरता आणि शरीराला आवश्यक तेवढी काळजी न घेणं. जेव्हा शरीराला पुरेसं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे मिळत नाही तेव्हा हाडं हळूहळू कमकुवत होऊ लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या हालचालींवर स्पष्टपणे दिसून येतो. अशावेळी दुधात भिजवलेले मखाना हा एक अतिशय सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. नियमितपणे या आहाराचा समावेश केल्यास हाडांना आवश्यक असलेलं पोषण मिळतं, त्यांची घनता वाढते आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते. हळूहळू चालताना, बसताना किंवा उठताना जाणवणारा त्रास कमी होत जातो आणि शरीर पुन्हा हलकं आणि सक्षम वाटू लागतं.
मित्रांनो, याशिवाय हा आहार केवळ हाडांच्या मजबूतीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवरही सकारात्मक परिणाम करत असतो. मखाण्यामध्ये असलेले प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक स्नायूंना बळकट करतात, ज्यामुळे शरीर अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम बनतं. त्यामुळे दिवसभर काम करताना थकवा कमी जाणवतो, ऊर्जा टिकून राहते आणि शरीर अधिक सक्रिय राहतं. विशेषतः ज्या लोकांचा दिनक्रम खूप व्यस्त असतो, ज्यांना दीर्घकाळ उभं राहून काम करावं लागतं किंवा शारीरिक श्रम जास्त करावे लागतात, त्यांच्यासाठी हा आहार खूपच उपयुक्त ठरतो. याच्या नियमित सेवनामुळे शरीरात स्टॅमिना वाढतो, सहनशक्ती सुधारते आणि एकंदर जीवन अधिक ऊर्जावान, सुलभ आणि निरोगी बनतं. मित्रांनो, हा आहार केवळ हाडांच्या मजबूतीपुरता मर्यादित राहत नाही, तर आपल्या पचन संस्थेवरही तो अत्यंत सकारात्मक आणि खोलवर परिणाम करणारा आहे. आजकालच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेकांना गॅस, अपचन, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वारंवार जाणवतात. आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे योग्य आहाराची कमतरता आणि चुकीच्या सवयी. अशावेळी मखाण्यामध्ये असलेलं नैसर्गिक फायबर आपल्या पचनक्रियेला सुधारण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतं. हे फायबर अन्न पचवण्याची प्रक्रिया सुलभ करतं, आतड्यांची हालचाल व्यवस्थित ठेवतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. दुधासोबत मखाना घेतल्याने ह्या प्रक्रियेला अधिक बळ मिळतं, कारण दूध शरीराला आवश्यक पोषण देतं आणि पचन संस्थेची कार्यक्षमता वाढवतं. नियमितपणे ह्या आहाराचा समावेश केल्यास पोट हलकं, स्वच्छ आणि निरोगी राहतं, ज्यामुळे एकूणच शरीर अधिक तंदुरुस्त वाटू लागतं. मित्रांनो, तसेच झोपेच्या दृष्टीनेही हा आहार अत्यंत फायदेशीर आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात अनेकांना रात्री शांत आणि गाढ झोप मिळत नाही. मन सतत विचारांनी भरलेलं असतं आणि शरीर पूर्णपणे विश्रांती घेऊ शकत नाही. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात मखाना घेणं हा एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय ठरतो. हे मिश्रण शरीराला आतून शांत करत असतं, स्नायूंना रिलॅक्स करतं आणि मनाला स्थिरता देतं. यामुळे मेंदूला आवश्यक तो आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता हळूहळू सुधारू लागते. निद्रानाशाचा त्रास कमी होतो आणि सकाळी उठल्यावर शरीर अधिक ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटू लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याची भीती अजिबात नसते. मित्रांनो, ह्याशिवाय हा आहार आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक ठरतो. मखाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करतात, ज्यामुळे पेशींचं नुकसान कमी होतं आणि हृदय अधिक निरोगी राहण्यास मदत मिळते. दुसरीकडे दुधातील पोषक घटक रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा योग्य रीतीने होतो. या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो. नियमितपणे ह्या आहाराचा समावेश केल्यास हृदय अधिक मजबूत आणि सक्षम बनतं. तसेच भविष्यातील हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे हा साधा आणि सहज उपलब्ध असलेला आहार आपल्या संपूर्ण शरीरासाठी एक प्रभावी, सुरक्षित आणि दीर्घकालीन फायदे देणारा पर्याय ठरतो. मित्रांनो, दूध आणि मखाण्याचा प्रभाव केवळ शरीराच्या आतल्या आरोग्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या बाह्य सौंदर्यावरही अत्यंत स्पष्टपणे आणि नैसर्गिकरित्या दिसून येतो. मखाण्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड्स त्वचेच्या पेशींना आतून पोषण देतात, त्यांचे संरक्षण करतात आणि त्वचेवर होणारा दैनंदिन ताण कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा अधिक मऊ, निरोगी आणि तेजस्वी दिसू लागते. नियमितपणे ह्या आहाराचा समावेश केल्यास चेहऱ्यावर एक वेगळाच नैसर्गिक ग्लो दिसून येतो, जो कोणत्याही क्रीम किंवा कृत्रिम उत्पादनांपेक्षा जास्त प्रभावी आणि टिकाऊ असतो. मित्रांनो, ह्यासोबतच वाढत्या वयामुळे दिसणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेचा ढिलेपणा कमी करण्यासही हा आहार मदत करतो. त्यामुळे त्वचा अधिक तरुण, तजेलदार आणि आकर्षक दिसते. मित्रांनो, पुरुषांसाठीही हा आहार विशेषतः फायदेशीर मानला जातो, कारण मखाण्यामध्ये असलेले काही महत्त्वाचे पोषक घटक शरीराची एकूण ताकद वाढवण्यास आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यास सहाय्य करतात. हे घटक शरीरातील ऊर्जा पातळी वाढवतात, स्नायूंना बळकट करतात आणि शरीराची कार्यक्षमता सुधारतात. त्यामुळे शरीर अधिक सक्षम बनतं, थकवा कमी जाणवतो आणि आत्मविश्वासातही वाढ होते. नियमितपणे ह्या आहाराचा समावेश केल्यास शरीरामध्ये स्टॅमिना वाढतो, सहनशक्ती सुधारते आणि एकंदर आरोग्य अधिक चांगलं राहण्यास मदत मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या औषधांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. मित्रांनो, आता याचं योग्य सेवन कसं करायचं ते समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण योग्य पद्धतीने घेतल्यासच त्याचे पूर्ण फायदे शरीराला मिळू शकतात. सर्वप्रथम मखाना साधारण 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे, ज्यामुळे ते मऊ होतात आणि पचायला सोपे बनतात.
त्यानंतर हे भिजवलेले मखाने गरम दुधात टाकून त्यात चवीनुसार थोडेसे मध मिसळता येते, ज्यामुळे त्याची चव देखील वाढते आणि पोषण मूल्यही अधिक चांगली मिळतात. हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घेतलं तर दिवसभरासाठी शरीराला ऊर्जा मिळते आणि कार्यक्षमता वाढते. तर रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शरीराला आराम मिळतो आणि झोपही अधिक चांगली लागते. नियमितपणे ह्या पद्धतीने सेवन केल्यास तुम्हाला त्याचे सर्व फायदे हळूहळू जाणवू लागतील आणि तुमचं शरीर अधिक मजबूत, संतुलित आणि निरोगी बनत जाईल. मित्रांनो, असा हा साधा पण जबरदस्त प्रभावी आहार तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवू शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.